दिल्ली हायकोर्टापुढे मागच्या शुक्रवारी एक वेगळ्याच प्रकारचा दावा दाखल केला गेला। तो दावा दाखल करणाऱ्या स्त्रीनं असं म्हटलं की मी मुघल साम्राज्याचे शेवटचे बादशाह बहादूर शाह जफर यांची वंशज असून दिल्लीतील लाल किल्ला हे मोगलांचं निवासस्थान होतं आणि मी बहादूर शाह जफरची वारस असल्यामुळं ते माझं निवासस्थान आहे। त्यामुळं भारत सरकारनं त्या निवासस्थानाचा जो ताबा घेतलाय तो सोडावा आणि माझं निवासस्थान म्हणजे लाल किल्ला मला परत करावा, असा दावा करणाऱ्या या सुलताना बेगम या कोलकात्याजवळच्या हावडा इथल्या रहिवासी आहेत। त्यांच्याबद्दल खरी माहिती घेतली असता असं लक्षात येतं की त्या खरोखरच मोगल बादशाह बहादूर शाह जफर याच्या वंशज आहेत। बहादूर शाह जफर हा त्याच्यापूर्वीच्या म्हणजे औरंगजेब, अकबर ते बाबर या सगळ्या बादशांच्या मालिकेतला शेवटचा बादशाह। बहादूर शाह जफर याचा नातू म्हणजे बेदार बख्त। या बेदार बख्तचा जन्म 1920 साली रंगूनमध्ये झालेला होता आणि या बेदार बख्तची पत्नी म्हणजेच सुलताना बेगम। या सुलताना बेगमचं असं म्हणणं आहे की 1980 साली माझ्या पतीचं जेव्हा निधन झालं त्यावेळी माझ्या पतीला भारत सरकारकडून पेन्शन मिळत होती आणि अशीच पेन्शन माझ्या पतीला त्यापूर्वी इंग्रज सरकारकडून देखील मिळत होती, पण माझ्या पतीच्या निधनानंतर मला मात्र कोणत्याही प्रकारचं कॉम्पेन्सेशन भारत सरकारनं दिलेलं नाहीये। आज माझी 5 मुली आणि 1 मुलगा असा संसार मी एकटीनं ओढत आणलाय। आता माझं वय झालंय, त्यामुळं आता तरी भारत सरकारनं आमची जी प्रॉपर्टी हिसकावून घेतली ती परत करावी। कोर्टात दावा दाखल करताना सुलताना बेगमनी त्यात असं लिहिलंय की 1857च्या उठाव्याच्या वेळेला दिल्लीचा लाल किल्ला हे बहादूर शाह जफर याचं घर होतं, पण त्यावेळी उठावाचं नेतृत्व केल्यामुळे बहादूर शाह जफर याला ब्रिटिशांनी दिल्लीतून हकलून लावलं, त्याला कैद केलं आणि त्यांना रंगूनमध्ये नेऊन ठेवलं आणि त्यानंतर ब्रिटिशांनी लाल किल्ल्याचा ताबा आपल्याकडे घेतला। म्हणजे एक प्रकारे ब्रिटिशांनी जबरदस्तीनं मोगलांचं निवासस्थान काढून घेतलं आणि त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील भारत सरकारनं ब्रिटिशांच्याकडून लाल किल्ला आपल्या ताब्यात घेतला, पण हे घेताना मोगलांचे अधिकृत वारस असणाऱ्या सुलताना बेगम यांना किंवा त्यांच्या पतीला कोणतीही विचारपूस करण्यात आली नाही किंवा कोणत्याही प्रकारचं कॉम्पेन्सेशन किंवा नुकसान भरपाई देण्यात आली नाही। तिचं आत्ता असं म्हणणं आहे की आम्हाला एकतर आमची प्रॉपर्टी परत करा किंवा आम्हाला नुकसान भरपाई तरी द्या। अशा प्रकारचा दावा खरं तर सुलताना बेगम यांनी 2021च्या डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा दाखल केलेला। त्यावेळेला दिल्लीच्या हायकोर्टाच्या न्यायाधीश असणाऱ्या रेखा पल्ली यांनी तो दावा फेटाळून लावलेला होता। त्यावेळेला रेखा पल्ली यांनी जो मुद्दा मांडला होता तोच मुद्दा आत्ताच्या न्यायालयानं देखील मांडलाय। आत्ता ही केस जेव्हा न्यायालयात आली तेव्हा दिल्ली न्यायालयाच्या 2 जज असलेल्या बेंच पुढे ती सादर करण्यात आली। दिल्लीच्या हायकोर्टाचे जज विभू बखरू आणि तुषार गेडेला या दोघांनी मिळून एकमतानं यावेळी असं मत मांडलं की जर ही प्रॉपर्टी मुघल वारसदारांची असेल तर या प्रॉपर्टी बद्दल माहिती आतापर्यंतच्या तुमच्या सर्व पिढ्यांनाच होती, पण तरी देखील 1857च्या उठावानंतर 2021 पर्यंत जवळजवळ 164 वर्ष कुणीही ही प्रॉपर्टी आपल्याला परत मिळावी म्हणून दावा दाखल केला नाही। याचं कारण त्यांनी सुलताना बेगम यांना विचारलं आणि त्यांनी दुसरं असंही सांगितलं की 164 वर्षांचा काळ म्हणजे खूप मोठा काळ आहे। 164 वर्षात जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी क्लेम केली नाहीत तर ती तुमची राहत नाही, त्याच्यावरती तुमचा अधिकार होत नाही, त्यामुळे तुमची केस दाखल करून घेता येणार नाही। आणि असं सांगून यावेळेच्या 2 जज असलेल्या बेंचनं देखील सुलताना बेगम यांचा दावा फेटाळून लावला। सुलताना बेगम यांची परिस्थिती अत्यंत वाईट आणि अत्यंत दुर्दैवी जरी असली तरी त्यामागचा इतिहास, त्यामागची कारणं आपण सर्वांनी अगोदर पाहिलेली आहेत। आपल्या चॅनलवरती मुघलांच्या वंशजांच्या बद्दलचा एक संपूर्ण व्हिडिओ अगोदर केलेला आहे। यामध्ये देखील आम्ही पुन्हा एकदा सांगतो की सुलताना बेगम यांना आज रोजी फक्त दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन ट्रस्ट कडून 6000 रुपये पेन्शन मिळते।
ती सोडून त्यांचं कोणत्याही प्रकारचं उत्पन्न नाही, त्या आता जवळजवळ 75 ते 80च्या दरम्यान असतील, पण तरीसुद्धा त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय अशी आहे. मुघलांची ही परिस्थिती का आली त्याला मुघल स्वतः जबाबदार आहेत हे आपण सर्वांनीच मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं आहे आणि ही गोष्ट आता सर्वांनीच मान्य करायला पाहिजे. पण लाल किल्ला असो, ताजमहाल असो किंवा कुठलेही अशी वारसा स्थळं असो जी भारत सरकारची प्रॉपर्टी आज आहे, ती भारत सरकारचीच प्रॉपर्टी राहिली पाहिजे. ती कुठल्याही एका व्यक्तीची नसून ती या देशाची प्रॉपर्टी आहे. ही सुद्धा सत्य गोष्ट आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला व्हिडिओला लाईक करून आणि कमेंट करून जरूर सांगा. या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.